तुमच्या आयुष्यात सतत चिंता आहे का? एका मागोमाग अडचणी येत आहे का? पैसा टिकत नाहीये, नोकरीत समस्या आहेत, घरात शांतता नाही, असं सगळं तुमच्या आयुष्यात घडत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारी मंत्र, तारक मंत्र. दिवसातून फक्त 3 वेळा हा मंत्र म्हटला तर मनातील भीती दूर होईल, संकट कमी होतील आणि आयुष्यात सकारात्मक बदल होतील. तर हा तारक मंत्र नेमका म्हणायचा कसा आणि तो म्हटल्याने काय फायदे होतात, चला सविस्तर जाणून घेऊया. तारक मंत्राच्या सुरुवातीलाच निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड सौम्यबळ पाठीशी, नित्य आहे रे मना, असं सुरुवातीलाच म्हटलं जातं. जेव्हा तुम्ही 3 वेळा हा मंत्र म्हणता तेव्हा तुमच्या मनातील अज्ञात भीती निघून जाते. तुम्हाला एक प्रकारचे अभय मिळतं. मी एकटा नाही, स्वामी माझ्या सोबत आहे, असा विश्वास दृढ होतो. शिवाय मंत्राच्या लहरीमुळे तुमच्या भोवती एक सकारात्मक वलय तयार होते. दिवसाची सुरुवात करताना किंवा कोणत्याही कामाला जाताना हा तारक मंत्र 3 वेळा म्हटल्यास नकारात्मक विचार दूर होतात आणि कामात अडथळे येत नाही. शिवाय आजच्या धावपळीच्या जीवनात मन खूप अस्थिर असतं. 3 वेळा शांत चित्ताने हा तारक मंत्र म्हटल्याने मेंदूला विश्रांती मिळते. यामुळे निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि विनाकारण होणारी चिडचिड कमी होते. त्याचबरोबर अशक्य ही शक्य करतील स्वामी ही ओळ आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या सुप्त मनावर खोलवर परिणाम होतो. 3 वेळा या मंत्राचा जप केल्याने तुमच्यातील आत्मविश्वास जागृत होतो. त्यामुळे तुम्ही कठीण काळात धैर्याने सामोर जाता. जर तुम्ही अभ्यासाला बसण्यापूर्वी किंवा महत्त्वाच्या मीटिंगपूर्वी 3 वेळा हा मंत्र म्हटला तर तुमची एकाग्रता कमालीची वाढते. गोंधळलेले मन स्थिर होऊन कामाला गती येते. मात्र जप करण्याची योग्य पद्धत आहे. हा जप करावा कसा, तर सकाळी लवकर उठून रात्री झोपण्यापूर्वी किंवा कोणत्याही शुभ कार्यापूर्वी आपण हा मंत्र जप करू शकतो. मंत्र म्हणताना स्वामीची मूर्ती किंवा प्रतिमा डोळ्यासमोर ठेवावी. घाई न करता प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊन स्पष्ट उच्चारात म्हणावा. तारक मंत्र हा श्रद्धेचा विषय आहे. तुम्ही जितक्या मनापासून तो म्हणाल तितका त्याचा अनुभव तुम्हाला प्रकर्षाने येईल. आता श्री स्वामी समर्थाच्या प्रकट दिनापासून आपण हा तारक मंत्राची सेवा सुरू करू शकता. ही अतिशय उत्तम आहे. स्वामींच्या कृपेने हे दिवस विशेष शक्तिशाली असतात. त्यामुळे जपाची सुरुवात करणे आणि नियमित करणे सोपं आहे, फलदायी ठरू शकतं. मग याची सुरुवात कधी करावी, तर प्रकट दिनापासून तुम्ही करू शकता किंवा त्याच दिवशी किंवा लगेच पुढच्या गुरुवारपासून आपण ह्या मंत्राचा जप सुरू ठेवू शकता. सकाळी लवकर उठून स्नान करून किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी प्रदोष काळात या मंत्राचा जप करणं उत्तम मानलं जातं. एवढंच नाही तर पहाटे 4 ते 6 या दरम्यान आपण अमृत वेळी या मंत्राचा जप करू शकता. याचा जलद फायदा तुम्हाला होऊ शकतो. आता ह्या मंत्राचा जप कसा करावा, तर शांत जागी बसावे, स्वामीच्या फोटो मूर्तीसमोर ठेवावी, धूप दीप लावावे, स्वामींना नमस्कार करावा आणि संकल्प करावा की हे स्वामी, मी प्रकट दिनापासून तारक मंत्र जप करतो. ते माझ्या मनातील भीती, चिंता, संकट दूर करा आणि कृपा करा. अशा प्रकारे संकल्प झाला की डोळे बंद करून हळूहळू म्हणत सुरू करावे. प्रत्येक ओळीनंतर थोडा आराम घ्यावा. पूर्ण मंत्र एकदा म्हटल्यानंतर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असा 1 किंवा 3 वेळा म्हणून हा मंत्र समाप्त करावा. शक्य असल्यास तुळशी, रुद्राक्ष, स्फटिक या माळेवर आपण ह्या मंत्राचा जप करू शकता. जप करताना मन एकाग्र ठेवा, मंत्राचा अर्थ समजून घ्या आणि हा मंत्र जप करत असताना स्वामींचे स्वरूप आपल्या डोळ्यासमोर आणा
आता किती वेळा आणि किती दिवस ह्या मंत्राचा जप करावा असाही प्रश्न आहे. तर किमान 3 वेळा ते 11 वेळा आपण रोज ह्या मंत्राचा जप करू शकता. 3 दिवसाचे छोटे अनुष्ठान सुद्धा करू शकता, कारण हे खूप लोकप्रिय आहे. पहिल्याच दिवशी फरक जाणवतो असे भक्तांचे अनुभव आहे. दुसरा मध्यम अनुष्ठान आहे, जो 11 दिवस किंवा 21 दिवसाचा असतो. रोज 11 किंवा 21 वेळा हा मंत्र पूर्ण म्हटला जातो. हा उपाय सर्वात जास्त सुचवला जातो, कारण हा उपाय इच्छापूर्ती, संकट निवारण्यासाठी खूप प्रभावी आहे असेही सांगितलं जातं. त्यानंतर दीर्घकाळासाठी आपण या मंत्राचा जप करू शकता. ही नित्यसेवा आहे. रोज किमान 1 वेळा पूर्ण मंत्र किंवा 108 वेळा आपण हा पूर्ण मंत्र म्हणू शकता. शक्य नसेल तर पहिल्या 2 ओळी निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना या मंत्राचा 108 वेळा जप करावा. हे आयुष्यभर चालू ठेवता येऊ शकतं. त्यामुळे आपल्याला पवलोपवी अनुभव जाणवतो. एवढेच नाही तर आपण तीर्थ पद्धतीने सुद्धा या मंत्राचा जप करू शकतो. हा उपाय ऑप्शनला आहे, पण शक्तिशाली आहे. जसे एका तांब्याच्या किंवा काचेच्या पात्रात पाणी ठेवावं. स्वामीच्या फोटोसमोर हे पाणी ठेवून 11 किंवा 21 वेळा या मंत्राचा जप करावा. पाण्यावर फुंकर मारून त्याचं तीर्थ बनवावं आणि घरातील सर्वांना प्यायला द्यावं. ह्यामुळे आजार, नकारात्मकता दूर होते. मग अशा प्रकारे या तारक मंत्राचा उपाय तुम्ही करू शकता, त्याचा जप करू शकता आणि स्वामीची ही छोटीशी सेवा तुम्ही करू शकता. मात्र या तारक मंत्राचा जप करताना भक्तांच्या अनुभवानुसार सात्विक आहाराचं अनुष्ठान ह्या काळात करावं. रोज स्वामीची आरती किंवा श्री स्वामी समर्थ यांचा नामजप करावा. श्रद्धा आणि विश्वास हाच तारक मंत्राचा मुख्य नियम आहे. स्वामी म्हणतात, "बिहू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." हे वाक्य लक्षात ठेवून आपण तारक मंत्राचा जप नक्कीच करू शकता. तर असा आहे हा प्रभावी तारक मंत्र. दररोज श्रद्धेने आणि विश्वासाने 3 वेळा हा मंत्र म्हटल्याने तर मनाला शांती मिळते आणि आयुष्यातील अडचणींना समोर जाण्याची शक्ती आपल्याला मिळते आणि पावलोपावली स्वामीचे चमत्कार आपल्याला अनुभवायला मिळतात. असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. तर तुम्ही सुद्धा तारक मंत्राचा जप करता का? आणि ह्यामुळे तुम्हाला कोणते अनुभव आले आहेत हे शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.